आज या ठिकाणी भूमनगरीचं कुलदैवत आलमप्रभू यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी मी माझ्या 243 भूमपरांडा वाशी या मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेचं प्रचाराचा नारळ इथं आलमप्रभूचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी मी माझ्या प्रचाराला खूप मोठ्या उत्साहात माझ्यासोबत भूमपरांडा वाशीतील 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन मी त्या ठिकाणी येणाऱ्या 5 वर्षाचं भूमपरांडा वाशीचं भविष्य या ठिकाणी आजपासून चालू करत आहे। येणारा काळ हा माझ्यासाठी खूप चांगला असणार आहे। कालच्या ज्या घडामोडी काढल्या त्या घडामोडी सुद्धा माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहेत। ही सगळी एनर्जी, ही सगळी ताकद घेऊन भूमपरांडा वाशीची सेवा करण्यासाठी या मतदारसंघामध्ये मी खूप मोठ्या ताकदीने एक तिसरा पर्याय या मतदारसंघामध्ये भूमपरांडा वाशीमध्ये आतापर्यंत ताकदवर असा तिसरा पर्याय कोणीही नव्हता। एक ताकदीचा भूमपरांडा वाशीमध्ये ताकदीचा तिसरा पर्याय या भूमपरांडा वाशीच्या जनतेसाठी येणाऱ्या 5 वर्षासाठी सेवा करण्यासाठी मी देतो। गेली 3 टर्म आमदार असलेले आणि सोबतच यावर्षी आमदार होऊन मंत्रिपद भोगलेले अशा प्रकारचे उमेदवार तुमच्या समोर आहेत। या दोघांच्या आव्हानाला तुम्ही कसं बघता? हे बघा, लोकांनी एकाला 15 वर्ष संधी देऊन बघितली आहे। त्यांनी लोकांसाठी काय केलं ही सगळी भूमपरांडा वाशीची जनता जाणते। त्याच्याबद्दल जास्त मला बोलायचं नाही। दुसरा विषय, ज्याला 15 वर्ष कंटाळून तुम्ही 5 वर्ष दिली, खूप मोठे असं मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून दिलं, त्याची आर्यवी असेल, त्याची बोलण्याची भाषा असेल, इथं सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्याची हीन दर्जाची वागणूक देण्याची पद्धत असेल, सगळं काही मोजायचं तर पैशाच्या जीवावर मोजायचं, अशा प्रकारचा जो प्रकार आहे हा भूमपरांडा वाशीतील त्याच्या वागणुकीला याला इथली जनता कंटाळलेली आहे। आणि जनता कंटाळल्यामुळं या दोघांनाही त्या ठिकाणी जनता नको आहे। दोघांनाही लोकांनी इथल्या जनतेने संधी दिली, परंतु आता एक नवीन चेहरा म्हणून कुठलाही प्रकारचं कसलंही पार्श्वभूमी नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी मी भूमपरांडा वाशीमध्ये येतोय। आणि मला गेल्या 4 ते 5 महिन्यापासून इथल्या जनतेचा प्रचंड असा त्या ठिकाणी पाठिंबा मिळतोय। आणि कालचं जे भूमपरांडा वाशीमध्ये जे रामायण घडलं त्या रामायणाचा सुद्धा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला पाठिंबा मिळताना दिसत आहे। अजून एक 4-5 दिवस जाऊ द्या, भूमपरांडा वाशीमध्ये खूप मोठी घडामोड घडणार आहे आणि आलमप्रभूच्या आशीर्वादानं भूमपरांडा वाशीचा आमदार प्रवीण रणबाबू होणार। कालची जी राजकीय घडामोड आपण या ठिकाणी पाहिली, तुम्ही म्हणताय फायदा होणार आहे, नेमका कशा प्रकारचा फायदा? हे बघा, जो गेल्या 15 ते 20 दिवसापासून वाद चालू होता, त्याला भेटलं तर मी काम करणार नाही, मला भेटलं तर तो काम करणार नाही, परंतु जी सर्वसामान्य जनता, जी तात्यावर प्रेम करणारी जनता होती, त्या जनतेचा इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी तात्याच्या पाठीमागं त्यांच्या मुलाला दाबण्याचं काम इथल्या प्रस्थापितांनी काही लोकांनी जाणून बुजून त्या ठिकाणी केलंय आणि त्याचा फायदा मला 100% होणार आहे। निश्चितच दादा, आपण पाहतोय आता आपण प्रचाराचा नारळ फोडलेला आहे, परंतु आपली उमेदवारी पहिलीच जाहीर झालेली। भूमपरांडा वाशीचे एवढे ग्रामीण भागामध्ये आपण सरासरी किती ग्रामीण भागामध्ये गाठीबिटी झाल्या? बघा, मतदारसंघातील जेवढे गाव आहेत त्या प्रत्येक गावामध्ये माझा दौरा पूर्ण झालेला आहे। आणि दौरा असा पूर्ण झालेला आहे, गाव असेल, वाडी असेल, वस्ती असेल, 4 घरांची जी वस्ती असेल, इथला आदिवासी आहे, इथला शोषित आहे, इथला भटका आहे, यांच्या पालावर गेलोय मी, यांच्या वाडी वस्तीवर गेलोय। माझा प्रचार जी एक सर्वसामान्य लोकांमध्ये जायचं जे काम असतंय ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याचं काम माझं पूर्ण झालंय। गेल्या 5 वर्षांपासून मी फिरतोय, परंतु गेल्या 4 महिन्यापासून मला सगळं माझं तिकीट जाहीर होतं, साहेबाचा आदेश होता, त्याप्रमाणे मी प्रत्येक गावखेड्यामध्ये वाडीमध्ये फिरलोय। ही माझी सगळं फिरून वगैरे झालंय। माझा आता काही गावामध्ये 4था राऊंड त्या ठिकाणी मी मारायला निघालोय। आणि आज या ठिकाणी संपूर्ण भूमपरांडा वाशीमध्ये आमची एक रॅली असणार आहे की बाबा आम्ही सुद्धा या ठिकाणी कुणाला कमी नाहीत, मला कमी लेखायचं कुणी काम या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापितांनी कमी समजू नये। आमची यंत्रणा सज्ज आहे, आमची लोक सज्ज आहेत, आमच्या बरोबरचे जे छोटे मावळे आहेत, हे मावळे असतील, माझे सहकारी मित्र असतील, ही सगळे सहकारी सुद्धा माझ्यासोबत पेशाने पेटून उठलेले आहेत। काही करायचं आणि येणारी लढाई जिंकायची। काल आपण पाहिलं मनोज दादा जरांगे पाटील
यांनी जी मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली होती, सोबतच आता राजकारणात सुद्धा त्यांनी रस दाखवला होता आणि काही उमेदवार निवडून आणायचे, काही पाडायचे असं त्यांचं चाललेलं होतं. पण या राजकारणातून पूर्णतः त्यांनी माघार घेतली. या दादांच्या निर्णयाकडे कसं पाहताय आणि उपेक्षित मराठा समाजाला तुमचं काय आव्हान असणार आहे, त्यांना तुम्ही काय देऊ इच्छिता? नक्कीच मी इथल्या भूमपारणा वाशीमधील गरीब मराठा समाजाला तुमच्या माध्यमातून मी आवाहन करीन, गरीब मराठ्याला त्या ठिकाणी आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांच्या मुलाबाळाला त्या ठिकाणी आरक्षण भेटलं पाहिजे. ही भूमिका या महाराष्ट्रामध्ये पहिली कुणी मांडली असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली. आम्ही आणखीही कायमस्वरूपी इथल्या प्रस्थापित मराठ्याच्या मागे नाही, तर आम्ही इथल्या गरीब मराठ्याच्या, इथला जो तुमचा शेतीमध्ये राबणारा मराठा आहे, इथला जो गरीब मराठा आहे, इथं गरीब मराठा माझ्यासोबत आहेत. गेल्या 5-6 वर्षापासून माझा मराठा, इथला जो शेतीमध्ये राबणारा मराठा आहे तो माझ्यासोबत आहे. तो प्रस्थापितांच्या पाठीमागे नाही. ज्या प्रस्थापित लोकांनी एकाने 15 वर्ष विधानसभेत असताना आरक्षणाबद्दल कुठलाही ब्रशब्द काढला नाही आणि आता 5 वर्ष सत्तेत असताना ज्यावेळेस जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं उपोषणाचं हत्यार उघडलं, ते हत्यार उघडत असताना इथल्या मंत्री महोदयांनी, इथल्या पालकमंत्री महोदयांनी मराठा समाजाला आरक्षणाची खाज आहे का अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं. हा माझा तमाम गरीब शेतीतील मराठा ही जी वक्तव्य आहेत ही वक्तव्य कधी विसरणार नाहीत. म्हणून इथल्या सर्व तमाम मराठा समाजाला, गरीब मराठा समाजाला मी भूमपारणा वाशीमध्ये आवाहन करू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये गरीब मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर आदरणीय बाळासाहेबांचे हात बळकट करा आणि इथला जो ओबीसीचा आणि मराठाचा वाद आहे संबंध महाराष्ट्रामध्ये ते मिटवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच करू शकतात. म्हणून गरीब मराठ्यांनी या ठिकाणी माझ्यासोबत राहिलं पाहिजे. आमच्यासोबत मराठा बांधव आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी घेतली तर बरं होईल. त्यांना काय वाटतं ते सांगतील. गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.